प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर. NEET UG 2026 Important Update and Instructions Regarding Updating Aadhaar Details. लवकरच NEET 2026च्या ऑनलाईन नोंदणीची सुरुवात होईल. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी आपल्या आधार कार्डवरील माहिती अपडेट करून घ्यावी. माहिती अपडेट करताना खालील बाबींची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी आपल्या 10वी गुणपत्रिका सनदप्रमाणे आपले आधारवरील नाव अपडेट करावे. 10वी गुणपत्रिका मार्कशीट सनद बोर्ड सर्टिफिकेटवर आडनाव सुरुवातीला असेल तर आधारवरही तशीच दुरुस्ती करून घ्यावी. 10वी गुणपत्रिका सनदप्रमाणे आधारवरील नावातील स्पेलिंगमधील चुका दुरुस्त करून घ्याव्यात अँड वाईस वर्सा. 10वी गुणपत्रिका सनदप्रमाणे आधारवरील जन्मतारखेची दुरुस्ती करून घ्यावी अँड वाईस वर्सा. आपल्या आधारवरील फोटो ओळखता येत नसेल तर फोटोही अपडेट करून घ्यावा. OTP ऑथेंटिकेशनसाठी आपले आधार आपल्या मोबाईल क्रमांकाशी लिंक करून घ्यावे. CBSE अंतर्गत वर्ग 10-12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व बोर्ड सर्टिफिकेट हे वेगवेगळे मिळत नाही. त्यांची गुणपत्रिका हीच त्यांचे बोर्ड सर्टिफिकेट असते याची नोंद घ्यावी. ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना SC, ST, OBC केंद्रीय प्रवेश प्रक्रिया किंवा दुसऱ्या राज्यातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे अशा विद्यार्थ्यांना सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट व सेंट्रल NCL सर्टिफिकेट काढावे लागेल. राज्य व केंद्रीय फॉर्मॅट वेगवेगळ्या प्रकारचे असतात याची नोंद घ्यावी. सेंट्रल कास्ट व NCLची व्हॅलिडिटी ही 31 मार्च पर्यंतच असते. त्यामुळे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी हे 1 एप्रिल 2026 नंतरचे असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी फक्त महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतील अशा विद्यार्थ्यांना नवीन कास्ट सर्टिफिकेट काढण्याची आवश्यकता नाही, परंतु NCL व इन्कम सर्टिफिकेट हे 1 एप्रिल 2027 पुन्हा काढावे लागेल. वरील सर्व बाबी वेळ राहता पूर्ण व दुरुस्त करून घ्याव्यात, कारण आधारमधील माहिती दुरुस्तीसाठी बराच वेळ लागतो. ज्ञान गुरु काउंसलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com. Subscribe to our channel for regular updates and information.